हॅलो स्टुडंट्स, तर आता आपण बघणार आहोत फंक्शन ओव्हरलोडिंग. फंक्शन ओव्हरलोडिंग म्हणजे काय ते आता आपण बघूया. फंक्शन ओव्हरलोडिंग मीन्स अ फंक्शन इज डिक्लेअर्ड मोर दॅन वन्स इन अ प्रोग्राम. फंक्शन ओव्हरलोडिंग म्हणजे काय? तुम्ही जे काही फंक्शन डिक्लेअर केले तुमच्या प्रोग्राम मध्ये ते तुम्ही त्याच प्रोग्राम मध्ये अनेक वेळा डिक्लेअर करू शकता. याला काय म्हणतात? फंक्शन ओव्हरलोडिंग. Overloading allows a set of functions that performs similar operations using same name but different parameters. Overloading काय करते? तर तुम्ही जे काही फंक्शन डिक्लेअर केले ते तुम्ही त्याच प्रोग्राम मध्ये अनेक वेळा डिक्लेअर करू शकता. आता फंक्शन डिक्लेरेशन म्हणजे काय? तर दोन हेडर फाइल्स लिहिल्यानंतर तुम्ही जे काही फंक्शन लिहिताय विच इज कॉल्ड एज फंक्शन डिक्लेरेशन. म्हणजे तुम्ही तुमच्या प्रोग्राम मध्ये कोणतं फंक्शन युज करणार आहात हे तुम्ही सांगताय किंवा जाहीर करताय. ह्याला काय म्हणतात? फंक्शन डिक्लेरेशन. तुम्ही तुमच्या कंपायलरला सांगताय की वी आर युझिंग द फंक्शन, दिस फंक्शन. तुम्ही जे काही फंक्शन युज करताय ते तुम्ही त्या कंपायलरला सांगताय की आम्ही हे फंक्शन युज करतोय, विच इज कॉल्ड एज फंक्शन डिक्लेरेशन. मग फंक्शन ओव्हरलोडिंग म्हणजे काय? तर जे काही तुम्ही फंक्शन डिक्लेअर केले ते तुम्ही अनेक वेळा डिक्लेअर करू शकता त्या प्रोग्राम मध्ये. ह्याला काय म्हणतात? फंक्शन ओव्हरलोडिंग. मग ओव्हरलोडिंग काय करतंय? तुम्हाला ते फंक्शन अनेक वेळा डिक्लेअर करू देतंय त्याच कामासाठी, फॉर सिमिलर ऑपरेशन, त्याच कामासाठी त्याच नावाने पण डिफरंट पॅरामीटर्सचा यूज करून तुम्ही ते फंक्शन त्याच सेम कामासाठी ते फंक्शन त्याच नावानं सेम कामासाठी यूज करू शकता किंवा डिक्लेअर करू शकताय. पण त्याच्यामध्ये तुम्ही डिफरंट पॅरामीटर सुद्धा यूज करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला डिफरंट पॅरामीटर्स किंवा डिफरंट पॅरामीटर लिस्ट तुम्हाला यूज करायची आहे. फॉर एक्झाम्पल म्हणजेच काय? तर समजा मला काय करायचंय, एका प्रोग्राम मध्ये 2 टास्क परफॉर्म करायचे आहेत. ऍडिशन हा टास्क आहे. म्हणजे मला पहिल्यामध्ये 2 संख्यांचे ऍडिशन करायचे आणि 3 संख्यांचे ऍडिशन करायचे. म्हणजे एकाच प्रोग्राम मध्ये मला 2 आणि 3 संख्यांचे ऍडिशन करायचे आहे. मग मी काय करेन? 2 संख्यांचे ऍडिशन करण्यासाठी एक कोड लिहीन आणि 3 संख्यांचे ऍडिशन करण्यासाठी तोच कोड लिहीन. फक्त 3 व्हेरिएबल्स घेईन, 3 संख्या घेईन, असं काहीतरी करेन. म्हणजे मी एकाच प्रोग्राम मध्ये मी 2 कोड लिहिले. म्हणजे काय झालंय? माझा 2 कोड लिहिण्यासाठी वेळ वाया गेला. म्हणजे तेच काम करण्यासाठी, सेम काम करण्यासाठी मी 2 वेळा कोड लिहिले. मग इन्स्टेड ऑफ डुईंग ऑल धिस मी काय करू शकते? फंक्शन ओव्हरलोडिंग यूज करू शकते. म्हणजेच मी काय करणार? तर एक फंक्शन यूज करेन आणि तेच फंक्शन मी दोन्ही काम करण्यासाठी डिक्लेअर करेन. म्हणजे मला काय करायचंय? तर 2 संख्यांचे ऍडिशन करायचे आणि 3 संख्यांचे ऍडिशन करायचे. मग मी काय करेन? ऍड नावाचा, फॉर एक्झाम्पल मी ऍड नावाचं फंक्शन यूज केलं. मी ऍझ्युम केले ऍड नावाचं फंक्शन. मग मी ते काय केलंय? पहिल्यांदा मी ते ऍड नावाचं फंक्शन डिक्लेअर केलंय 2 संख्यांचे ऍडिशन करण्यासाठी. मग मी तिथे काय केलंय? ऍड नावाचं फंक्शन यूज केलंय किंवा डिक्लेअर केलंय आणि त्याच्या पॅरामीटर लिस्ट मध्ये मी 2 व्हेरिएबल्स घेतले. का 2 व्हेरिएबल्स घेतले? कारण मला 2 संख्यांचे ऍडिशन करायचे. आता मला काय करायचंय? 3 संख्यांचे ऍडिशन करायचे. म्हणून मी काय केलंय? तेच फंक्शन डिक्लेअर केलंय. त्याच्यानंतर मी तेच फंक्शन डिक्लेअर केलंय आणि त्याच्या पॅरामीटर लिस्ट मध्ये मी 3 व्हेरिएबल्स घेतले. 3 व्हेरिएबल्स का घेतलेत? कारण मला 3 संख्यांचे ऍडिशन करायचे. म्हणजेच मी काय केलंय? माझं सेम ऑपरेशन आहे, सेम टास्क आहे ऍडिशनचा आणि त्याच टास्क साठी मी सेम नेम किंवा सेम नाव असलेलं तेच फंक्शन, ऍड नावाचं फंक्शन मी काय केलंय? डिक्लेअर केलंय. फक्त पॅरामीटर लिस्ट माझी काय आहे? चेंज झालेली आहे. म्हणजे 3 व्हेरिएबल्स पहिल्या फंक्शन डिक्लेरेशन मध्ये मी 2 व्हेरिएबल्स घेतलेत आणि दुसऱ्यामध्ये मी 3 व्हेरिएबल्स घेतले. तर अशा पद्धतीने हे काय केलं जातं? फंक्शन ओव्हरलोडिंग केलं जातं. म्हणजे 2 वेगवेगळे कोड लिहिण्यापेक्षा आपण काय करू शकतोय? फंक्शन ओव्हरलोडिंग यूज करू शकतोय. म्हणजे इन्स्टेड ऑफ डुईंग रायटिंग अ कोड आपण काय करू शकतो? फंक्शन ओव्हरलोडिंग यूज करू शकतो. आता इथे मी बघितलं की 2 संख्यांची ऍडिशन होती. मी काय केले? 2 व्हेरिएबल्स घेते, त्याच्यानंतर 3 व्हेरिएबल्स घेते 3 संख्यांचे ऍडिशन करण्यासाठी त्याच प्रोग्राम मध्ये. समजा तुम्ही काय करू शकता? माझ्या पहिले 2 तुमचे जे काही व्हेरिएबल्स आहेत ते काय करतायत? समजा माझ्या 2 संख्यांचे ऍडिशन आहे, ते दोन्ही संख्या माझे इंटिजर आहेत, तर मी इंट डेटा टाइप घेतलाय. किंवा तुम्हाला 3 संख्याचे ऍडिशन करायचे असेल तर तुम्हाला काय करायचंय? तुमची जी 3 संख्या आहेत त्या डेसिमल नंबर्स आहेत. मग तुम्ही काय करू शकता? डबल किंवा फ्लोट हे डेटा टाइप यूज करू शकता. म्हणजे असं काही कंपल्सरी नाहीये की मी पहिल्यांदा फंक्शन जेव्हा डिक्लेअर केलाय तेव्हा मी पॅरामीटर लिस्ट मध्ये इंटिजर डेटा टाइप यूज केलाय, मग मला दुसऱ्यामध्ये सुद्धा इंटिजर डेटा टाइप यूज करायचा आहे असं काहीही नाही. तुम्हाला तुमचे जे काही पॅरामीटर्स आहेत ते डिफरंट यूज करायचे आहेत किंवा तुम्ही डिफरंट यूज केलं तरी चालतात. अशा पद्धतीने काय होतंय? हे फंक्शन ओव्हरलोडिंग यूज होतंय. आता मी एक इथे एक्झाम्पल घेतलंय की एका प्रोग्राम मध्ये मला काय करायचं आहे?
एकच फंक्शन परफॉर्म, एकच टास्क परफॉर्म करायचा आहे. मग त्यासाठी मी काय केलंय, इथे माय फंक्शन नावाचं एक फंक्शन मी डिक्लेअर केलंय. आता पहिल्यांदा काय आहे, इंट माय फंक्शन. इंट काय आहे, रिटर्न टाईप आहे. माझा जो काही प्रोग्राम आहे तो काय करणार आहे, इंटिजर काहीतरी व्हॅल्यू आउटपुट देणार आहे. त्यामुळं मी काय केलंय, इंट रिटर्न टाईप यूज केलाय. त्याच्यानंतर माय फंक्शन हे माझं फंक्शन नेम आहे आणि इथे इंट एक्स म्हणजे एक्स नावाचा व्हेरिएबल घेतलाय. तो काहीतरी इंटिजर व्हॅल्यू स्टोअर करतो, त्यामुळे इंटिजर डेटा टाईप मी यूज केलाय. त्याच्यानंतर हेच फंक्शन मी इथे दुसऱ्यांदा डिक्लेअर केलंय दुसऱ्या त्याच कामासाठी, पण इथे काय आहे, माझा फ्लोट हा डेटा टाईप आहे. हे जे काही फंक्शन आहे दुसऱ्यांदा जे काही डिक्लेअर झालंय ते फ्लोट म्हणजे डेसिमल पॉइंट वाला जे काही आन्सर आहे ते किंवा आउटपुट आहे ते डिस्प्ले करणार आहे. त्यासाठी मी फ्लोट हा रिटर्न टाईप यूज केलाय आणि इथे सुद्धा एक्स व्हेरिएबल जे काही आहे ते डेसिमल नंबर स्टोअर करते, त्यासाठी मी फ्लोट यूज केलाय. त्याच्यानंतर तिसऱ्यांदा काय केलंय, त्याच कामासाठी मी माय फंक्शन नावाचं एक फंक्शन डिक्लेअर केलंय. डबल म्हणजे डेसिमल पॉइंटचे जे काही आन्सर आहे ते रिटर्न करतोय आणि इथे मी 2 व्हेरिएबल्स घेतलेत. म्हणजे असं काही नाहीये की तुम्ही इथे एक व्हेरिएबल घेतलाय, इथे सुद्धा एक व्हेरिएबल घेतलाय म्हणजे इथे कंपल्सरी माझा एकच व्हेरिएबल असला पाहिजे असं काहीही नाही. तुम्ही हवं तेवढे व्हेरिएबल्स घेऊ शकता. तुम्हाला हवं ते त्या डेटा टाईपचे तुम्ही व्हेरिएबल्स घेऊ शकता. इथे मी डबल हा व्हेरिएबल घेतले, डेटा टाईप चे जे काही व्हेरिएबल्स आहेत ते मी इथे घेतलेले आहेत. आता फ्लोट आणि डबल मधला जो काही डिफरन्स आहे तो मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेला आहे. तर अशा पद्धतीने काय होतंय, हे फंक्शन ओव्हरलोडिंग यूज होतंय. तुम्हाला अजूनही समजलं नसेल तर जेव्हा मी प्रोग्राम तुम्हाला एक्सप्लेन करेन किंवा प्रोग्राम तुम्हाला सॉफ्टवेअर मध्ये करून दाखवेन तेव्हा तुम्हाला नक्की समजेल. तर इट हॅज 2 टाइप्स. ओव्हरलोडिंगचे 2 टाइप्स आहेत. पहिला आहे फंक्शन ओव्हरलोडिंग की जो आता आपण बघितलाय आणि दुसरा आहे ऑपरेटर ओव्हरलोडिंग की जो आपल्याला 12वी मध्ये C++ प्रोग्रामिंग या तुमच्या टॉपिक मध्ये तुम्हाला ऑपरेटर ओव्हरलोडिंग हा प्रकार बघायचा आहे. तर अशा पद्धतीने फंक्शन ओव्हरलोडिंग हा पॉइंट आहे की जो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे असा वर्क होतोय. तर ह्याचा एक प्रोग्राम, साधा सोपा प्रोग्राम आपल्याला बघायचा आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो कसा वर्क होतोय, तो इंटरनली कंपायलर कसा चेक करतोय हे सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आता आपण बघणार आहोत फंक्शन ओव्हरलोडिंगचा एक साधा सोपा प्रोग्राम, ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, एरिया फाइंड आउट करायचा आहे सर्कल आणि रेक्टँगलचा. तर सुरुवात करूया आपल्या प्रोग्राम पासून. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचंय, 2 हेडर फाइल्स ऍड करून घ्यायच्या आहेत. तर सुरुवातीला आपण 2 हेडर फाइल्स ऍड करूया. हॅश इन्क्लूड iostream.h आणि हॅश इन्क्लूड conio.h. तर आपण हेडर फाइल्स ऍड करून घेतलेल्या आहेत. आपल्या प्रोग्रामचा आता आपल्याला काय करायचंय, फंक्शन डिक्लेअर करायचं आहे. तर आपल्या प्रोग्रामचा एम काय आहे, हेतू काय आहे, तर आपल्याला एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे सर्कल आणि रेक्टँगलचा. तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय, फंक्शन डिक्लेअर करायचं आहे फंक्शन ओव्हरलोडिंगचा वापर करून. तर मला काय करायचंय, मी सुरुवातीला आधी एक फंक्शन डिक्लेअर करते टू कॅल्क्युलेट द एरिया ऑफ सर्कल. म्हणजे सर्कलचा एरिया मला काय करायचंय, फाइंड आउट करायचा आहे. मला एकाच प्रोग्राम मध्ये 2 टास्क परफॉर्म करायचे आहेत. मला पहिल्यांदा सर्कलचा एरिया फाइंड आउट करायचा आहे आणि नंतर मला रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. तर मी काय करणार आहे, आधी सर्कलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी मी एक फंक्शन डिक्लेअर करते आणि मला तेच फंक्शन काय करायचं आहे, रेक्टँगलचा एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी डिक्लेअर करायचा आहे. म्हणजे मी काय करणार आहे, फंक्शन ओव्हरलोडिंगचा वापर करणार आहे की ज्याच्या थ्रू मी एकच फंक्शन यूज करून त्याच कामासाठी त्याच नावानं यूज करणार आहे, बट बाय युजिंग डिफरंट पॅरामीटर्स. तर मला काय करायचंय, पहिल्यांदा सर्कलचा एरिया फाइंड आउट करायचा आहे आणि त्यासाठी मी पहिल्यांदा फंक्शन डिक्लेअर करणार आहे. तर सुरुवातीला आपण रिटर्न टाईप लिहितो. तर माझं जे काही सर्कलचा एरिया फाइंड आउट होणार आहे तो डेसिमल पॉइंट मध्ये होणार आहे. त्यासाठी मी रिटर्न टाईप घेते डबल. माझं फंक्शन नेम आहे एरिया आणि पॅरामीटर लिस्ट मध्ये मी काय करणार आहे, एकच पॅरामीटर घेणार आहे, एकच व्हेरिएबल घेणार आहे. का, तर मला एरिया फाइंड आउट करण्यासाठी सर्कलची रेडियस इम्पॉर्टंट आहे, ती मला ती रिक्वायर्ड आहे. त्यामुळे मी युजर कडून सर्कलची रेडियस एंटर करून घेणार आहे किंवा इनपुट करून घेणार आहे. त्यामुळे मी इथे पॅरामीटर लिस्ट मध्ये फक्त एकच व्हेरिएबल घेणार आहे, इंट. अशा पद्धतीने मी काय केलंय,
सर्कलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी एक एरिया नावाचं सर्कलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी मी एरिया नावाचे एक फंक्शन डिक्लेअर केलेलं आहे. आता हेच फंक्शन मी काय करणार आहे, रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी डिक्लेअर करणार आहे. तर रेक्टँगलचा जो काही एरिया फाइंड आउट होणार आहे तो इंटिजर मध्ये होणार आहे. त्यासाठी मी इंट नावाचा डेटा टाइप यूज करते. एरिया हेच फंक्शन मी यूज केलंय त्याच कामासाठी. आता याचे पॅरामीटर लिस्ट काय आहे, तर रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी मला लेंथ आणि ब्रेड्थ दोघांची गरज आहे. त्यामुळे मला दोन डेटा टाइप्स लागणार, दोन व्हेरिएबल्स लागणार आहे. त्यामुळे मी इथे दोन डेटा टाइप्स लिहिते, इंट कॉमा इंट. म्हणजे एरिया हे जे काही माझं फंक्शन आहे, फंक्शन नेम आहे, ते मी काय केलंय त्याच कामासाठी त्याच प्रोग्राम मध्ये मी यूज केलंय. पण दोघांचे काय आहेत, डिफरंट पॅरामीटर्स आहेत. म्हणजे सर्कलचा जो काही एरिया आहे तो डेसिमल पॉइंट मध्ये असेल, त्यामुळे मी इथे डबल घेतलाय. तुम्ही हवं तर फ्लोट डेटा टाइप यूज करू शकताय. आणि जो काही रेक्टँगलचा एरिया आहे तो काय आहे, इंटिजर मध्ये आहे. त्यामुळे मी इथे इंट डेटा टाइप यूज केलेला आहे. दोघांचेही डिफरंट डेटा टाइप्स आहेत. इथे मी एकच काय केलंय, इंटिजर व्हेरिएबल घेतले, इथे मी दोन इंटिजर्स घेतले. म्हणजे सर्कलचा मला काय पाहिजे, फक्त रेडियस पाहिजे. त्यामुळे मी इथे एकच व्हेरिएबल घेतलेला आहे. आणि मला रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी लेंथ आणि ब्रेड्थ दोघांचीही गरज आहे. त्यामुळे मी इथे दोन डेटा टाइप्स घेतलेले आहेत. अशा पद्धतीने मी काय केले, फंक्शन डिक्लेअर करून घेतलेलं आहे. आता आपण फंक्शन कॉल करूया. त्यासाठी मी लिहिते मेन फंक्शन void मेन. आता आपण फंक्शनची बॉडी लिहूया. त्यासाठी मी कर्ली ब्रेस ओपन केलाय. पहिल्यांदा क्लिअर स्क्रीन लिहूया, टू क्लिअर द स्क्रीन. त्याच्यानंतर मी काय करते, आता काही व्हेरिएबल्स डिफाइन करते. इंट रेडियस साठी r, त्याच्यानंतर लेंथ आणि ब्रेड साठी l आणि b, हे दोन मी काय केले व्हेरिएबल्स इन्क्लूड करून घेतलेले आहेत. म्हणजे r रेडियस साठी, l लेंथ साठी आणि b ब्रेड साठी घेतलेला आहे. तुम्ही हवं तर तुम्ही कोणतंही नाव देऊ शकता. मी r l b हे तीन नावं घेतलेली आहेत. त्याच्यानंतर मला काय करायचंय, तुमचं जे काही एरिया फाइंड आउट होईल तो कुठेतरी स्टोअर झाला पाहिजे. त्यासाठी मी काय केलंय, दोन व्हेरिएबल्स घेतलेले आहेत की जे काय करतील, जो काही सर्कलचा एरिया येईल, जो काही रेक्टँगलचा एरिया येईल तो स्टोअर करून ठेवतील. त्यासाठी मी डेटा टाइप घेते डबल. तुम्ही हवं तर तुम्ही कोणते डेटा टाइप यूज करू शकताय. ए सर्कल आणि ए रेक्ट हे दोन मी काय केले व्हेरिएबल्स घेतलेले आहेत की जे काय करतील, सर्कलचा आणि रेक्टँगलचा एरिया स्टोअर करून ठेवतील. त्याच्यानंतर मी काय करणार आहे, आता युजरला सांगणार आहे की पहिल्यांदा काय कर, लेंथ आणि ब्रेड्थ रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी आहेत, त्या म्हणजे लेंथ आणि ब्रेड्थ. त्या दोन्ही व्हॅल्यू तू काय कर, इनपुट करून दे. त्यासाठी मी एक स्टेटमेंट लिहिते. टू राईट द स्टेटमेंट आय राईट सी आउट एक्सट्रॅक्शन ऑपरेटर एंटर. स्टेटमेंट असं पाहिजे, एंटर दी लेंथ अँड ब्रेड्थ सी इन. आपण जे काही आता हे जे काही वाक्य आहे, एंटर द लेंथ अँड ब्रेड्थ, ते डिस्प्ले झाल्यावरती युजर काय करेल, लेंथ आणि ब्रेडची व्हॅल्यू एंटर करेल. मग ती जी काही व्हॅल्यू एंटर होईल तिला व्हेरिएबल असाइन करायचं आहे आपल्याला, एल आणि बी. हे दोन व्हेरिएबल्स आपण असाइन करूया, सी इन एल, सी इन बी. आपण लेंथ आणि ब्रेडची व्हॅल्यू इनपुट करून घेतलेली आहे, तिला व्हेरिएबल्स असाइन केले. आता आपण फंक्शन कॉल करूया. टू कॉल द फंक्शन arect इक्वल्स टू फंक्शन नेम एरिया आणि आर्ग्युमेंट लिस्ट म्हणून आपण काय करणार आहोत, जे काही दोन व्हॅल्यूज आपण इथे घेतलेल्या आहेत त्या कशात स्टोअर झाल्यात, एल आणि बी मध्ये स्टोअर झाल्यात. मग ऍज अन आर्ग्युमेंट म्हणून आपल्याला काय करायचंय, एल आणि बी हे दोन्ही राईट करायचं आहे, एल कॉमा बी. तर अशा पद्धतीने आपण काय केलंय, इथे फंक्शन कॉल केलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, एक फंक्शन कॉल केलंय. आता जे काही फंक्शन कॉल केलं म्हटल्यावर जे काही काम आहे ते कुठे असणार आहे, फंक्शन डेफिनेशन मध्ये असणार आहे. पण आता आपण फंक्शन कॉल केल्यानंतर आपल्याला काय केलं पाहिजे, डिस्प्ले झाला पाहिजे एक असा आउटपुट डिस्प्ले स्क्रीन वरती किंवा कन्सोल वरती की एरिया ऑफ रेक्टँगल इज
म्हणजे तुमचा रेक्टँगलचा एरिया काय आहे हे डिस्प्ले करण्यासाठी, हे सांगण्यासाठी किंवा हे डिस्प्ले करण्यासाठी एक स्टेटमेंट डिस्प्ले झालं पाहिजे. ते स्टेटमेंट आपण लिहूया. काउट एरिया ऑफ रेक्टँगल इज एक्सट्रॅक्शन ऑपरेटर एरेक्ट आणि एंड एल काय करताय तर एका खालोखाल एक तुमचे जे काही सेंटेन्सेस आहेत, स्टेटमेंट्स आहेत ते प्रिंट करते. तर अशा पद्धतीने आपण रेक्टँगलच्या साठी जे काही फंक्शन कॉल आहे ते आपण कंप्लीट केलेलं आहे. तर आता आपण फंक्शन कॉल करूया सर्कल साठी. तर सुरुवातीला आपण काय करणार आहोत, एक स्टेटमेंट लिहिणार आहोत ज्याच्यामध्ये आपण युजरला सांगणार आहोत की रेडियस जी काही सर्कलची आहे ती एंटर कर. त्यासाठी आपण स्टेटमेंट लिहूया. काउट एंटर दी रेडियस सी इन. जी काही रेडियस युजर एंटर करेल त्याला आपण व्हेरिएबल असाइन करूया सी इन आर. आता फंक्शन कॉल करूया ए सर्कल इक्वल्स टू एरिया. फंक्शन कॉल करण्यासाठी काय करणार आहे, ए सर्कल इक्वल्स टू फंक्शन नेम, आणि म्हणजे फंक्शन नेम काय आहे एरिया, आणि आर्ग्युमेंट लिस्ट मध्ये आपण काय करणार आहोत, इथे आर मध्ये माझा जो काही एरिया आहे, सॉरी रेडियस आहे तो स्टोअर झाला, त्यामुळे इथे आपण काय करणार आहोत आर हे व्हेरिएबल यूज करणार आहोत ऍज अन आर्ग्युमेंट लिस्ट म्हणून, आणि सेमिकोलन. त्याच्यानंतर मला स्टेटमेंट प्रिंट झालं पाहिजे की जे डिस्प्ले करेल एरिया ऑफ सर्कल इज. त्यामुळे मी ते स्टेटमेंट प्रिंट करते. एरिया ऑफ सर्कल इज ए सर्कल, जिथून व्हॅल्यू येईल, आणि एंडेल, सॉरी एंडेल नकोय. त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपण काय केलं इथं की व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेत. त्याच्यानंतर एरिया फाइंड आउट केलं, एरियासाठी फंक्शन कॉल केलंय, रेक्टँगल आणि सर्कलसाठी दोघांसाठी फंक्शन कॉल केलेले आहेत. आता आपण गेट सी चे फंक्शन लिहूया. अशा पद्धतीने आपलं मेन फंक्शन मध्ये दोन्ही फंक्शन्स कॉल झालेले आहेत. आता आपण फंक्शन डिफाईन करूया. पहिल्यांदा करणार आहोत आपण फंक्शन डिफाईन रेक्टँगल साठी. तर त्यासाठी आपण लिहूया आपलं ही जी काही सिग्नेचर लाईन आहे ती एंड एरिया. आता इथे काय आहे, दोन वेळा मी काय घेतलंय इंट हा डेटा टाइप घेतलेला आहे, म्हणजे लेंथ आणि ब्रेड साठी. आता आपल्याला काय करायचंय, फंक्शन डेफिनेशन मध्ये लोकल व्हेरिएबल्स डिक्लेअर करायचे आहेत एल आणि बी साठी, म्हणजे लेंथ आणि ब्रेड साठी. तर मी लोकल व्हेरिएबल डिक्लेअर करते इंट पी कॉमा इंट क्यू. आता बॉडी लिहूया फंक्शन डेफिनेशनची, ज्याच्यामध्ये मला काय करायचंय, जो काही फॉर्म्युला आहे लेंथ आणि सॉरी एरिया ऑफ रेक्टँगलचा, एरिया ऑफ रेक्टँगल फाइंड आउट करण्यासाठी जो काही फॉर्म्युला आहे तो लिहिताना मला काहीतरी जे काही आउटपुट येईल, म्हणजे किंवा जो काही रिझल्ट येईल एरिया ऑफ रेक्टँगलचा, जो काही एरिया ऑफ रेक्टँगल कॅल्क्युलेट केल्यानंतर जो काही रिझल्ट येईल तो रिझल्ट स्टोअर करण्यासाठी, जसं मी इथे ए रेक्ट नावाचा व्हेरिएबल वापरलेला आहे, तसं मला टेम्पररी व्हेरिएबल किंवा एक लोकल व्हेरिएबल यूज करायचा इथं. त्यामुळे ते व्हेरिएबल मी डिक्लेअर करते विच इज इंट A1. A1 नावाचा व्हेरिएबल आहे, त्याच्यामध्ये माझी काय होईल, एरिया ऑफ रेक्टँगल टेम्पररी पिरियडसाठी स्टोअर होईल. आता आपण एरिया ऑफ रेक्टँगल कॅल्क्युलेट करूया. फॉर्म्युला आहे लेंथ इंटू ब्रेड्थ, लेंथ इंटू ब्रेड्थ, आणि रिटर्न A1. तर अशा पद्धतीने आपण फंक्शन डिफिनेशन लिहिलेलं आहे एरिया ऑफ रेक्टँगल साठी. तर आपण फंक्शन डिफिनेशन लिहूया सर्कल साठी. डबल एरिया एक, आता इथे काय आहे, इथे काय आहे इंट, म्हणजे एकच पॅरामीटर मी घेतलेला आहे, कशासाठी, रेडियस साठी. त्यामुळे मग आपल्याला इथे सुद्धा काय करायचं आहे, एकच व्हेरिएबल घ्यायचा आहे आरच्या साठी, म्हणजे रेडियस साठी. मी एक व्हेरिएबल घेते बी नावाचं. त्याच्यानंतर एरिया ऑफ सर्कल जो काही फाइंड आउट होईल
तो स्टोअर करण्यासाठी मी इथे काय करणार आहे, व्हेरिएबल घेणार आहे. जसं ए सर्कल घेतलं होतं तसंच मी इथे काय करणार आहे, त्यासाठी एक टेम्पररी व्हेरिएबल घेणार आहे की जे काय करेल, एरिया ऑफ सर्कल स्टोअर करेल. मग माझं ते व्हेरिएबल आहे AA2. आता एरिया ऑफ सर्कल फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला आहे A2 इक्वल्स टू 3.14 into R into R. सॉरी, माझं इथे चुकून A2 झालंय, A1 करते. फॉर्म्युला आहे टू फाइंड आउट द एरिया ऑफ सर्कल इज 3.14 into R into R. अशा पद्धतीने आपण जे काही सर्कल आहे एरियाचं ते फाइंड आउट केलंय. आता लिहूया रिटर्न A2. तर अशा पद्धतीने मी काय केलंय, एरिया आणि एरिया फाइंड आउट केलाय सर्कल आणि रेक्टँगलचा. इथे दोन बाय युझिंग फंक्शन ओव्हरलोडिंग, म्हणजे मी इथे काय केलंय, एरिया फाइंड आउट केलाय, सॉरी एरिया नावाचं फंक्शन युज केलंय. त्याच नावाचं फंक्शन मी सर्कल, तेच फंक्शन मी काय केलंय, सर्कल आणि रेक्टँगल ह्या दोघांचा एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी मी युज केलंय. पहिल्यांदा मी काय केलंय, डबल एरिया घेतलाय. आणि डबल म्हणजे काय, सर्कलचा जो काही रेडियस, सर्कलचा जो काही एरिया येणार आहे तो डेसिमल पॉईंट मध्ये येणार आहे. त्यामुळे मी ते डबल रिटर्न टाइप घेतलाय आणि एकच पॅरामीटर घेतलेला आहे. आणि हेच फंक्शन एरिया, हेच फंक्शन मी त्याच कामासाठी रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी युज केलेला आहे. जिथे एरिया ऑफ रेक्टँगल हा इंटिजर मध्ये आहे, त्यामुळे मी इंट डेटा टाइप घेतलेला आहे आणि दोन पॅरामीटर्स घेतलेले आहेत. म्हणजे फंक्शन ओव्हरलोडिंगचा वापर करून तुम्ही दोनदा किंवा 3 वेळा तोच कोड लिहिण्यापेक्षा तुम्ही एकच फंक्शन डिक्लेअर करू शकता. तर अशा पद्धतीने मी फंक्शन ओव्हरलोडिंग यूज केलेला आहे. त्याच्यामध्ये मला सर्कल आणि रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करायचा होता. इथे मी व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेत, इथे मी फंक्शन कॉल केलेलं आहे. त्याच्यानंतर इथे मी सेपरेटली काय केलंय, फंक्शन डिफाईन केलेलं आहे. तर आता आपण बघूया हे फंक्शन कंपाइल करून. अनडिफाईन्ड सिम्बॉल L. ओके, सॉरी, मी इथे L आणि B हे दोन आपले जे काही ग्लोबल व्हेरिएबल्स आहेत ते घेतलेले आहेत. पण इथे मी फंक्शन डेफिनेशन मध्ये टेम्पररी व्हेरिएबल्स यूज करायच्या ऐवजी ग्लोबल व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेले आहेत. सो आय राईट हिअर P into Q. ओके, वन एरर, अनडिफाईन्ड सिम्बॉल R. इथे सुद्धा मी चूक केलेली आहे. इथे मी लोकल व्हेरिएबल डिक्लेअर केलंय R साठी, विच इज B. मी इथे R यूज केलेला आहे. तर B into B. ओके, आता कंपाइल करूया आपला प्रोग्राम. नो एरर्स, नो वॉर्निंग्स. होतं असं कधी कधी माझ्याकडून. तर आता आपल्याला काय करायचंय, सुरुवातीला लेंथ आणि ब्रेड्थ एंटर करायची आहे. तर माझी लेंथ आहे 4 आणि ब्रेड्थ आहे 5. तर माझी एरिया ऑफ रेक्टँगल आहे 20. म्हणजे लेंथ इंटू ब्रेड्थ म्हणजे किती, 4 into 5 इक्वल्स टू 20. आणि एंटर द रेडियस आहे म्हणजे 3. त्यानुसार माझा एरिया ऑफ सर्कल आलेला आहे 28.26. अशा पद्धतीने काय झालंय, माझा हा प्रोग्राम रन झालेला आहे. तर हा प्रोग्राम इंटरनली कसा वर्क होतो किंवा इंटरनली कसा चेक होतो हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता आपण बघणार आहोत फंक्शन ओव्हरलोडिंगचा जो काही प्रोग्राम आपण बघितलाय त्याचं इंटरनल वर्किंग कसं आहे किंवा जेव्हा आपण तो प्रोग्राम कंपाइल करू तेव्हा कंपायलर तो प्रोग्राम कसा चेक करतो हे आता आपण बघायचं आहे. तर आधी सुरुवातीला आपण तो प्रोग्राम लिहून घेऊया आणि मग बघूया तो कसा वर्क होतोय. तर प्रोग्राम लिहिताना सुरुवातीला आपल्याला काय करायचंय, 2 हेडर फाइल्स ऍड करून घ्यायच्या आहेत. हेडर फाइल्स आहेत #include iostream.h आणि #include conio.h. #include iostream.h आणि conio.h ह्या 2 हेडर फाइल्स आपण ऍड करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला फंक्शन डिक्लेअर करायचं आहे. तर आपल्या प्रोग्रामचा एम काय आहे की
सर्कल आणि रेक्टँगल या दोघांचाही आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे बाय युझिंग फंक्शन ओव्हरलोडिंग. मग आपल्याला काय करायचंय, एकच टास्क परफॉर्म करायचा आहे. कुठला? एरिया फाइंड आउट करायचा. म्हणजे कुणाचा करायचंय? सर्कलचा सुद्धा करायचा आणि रेक्टँगलचा करायचंय. ही दोन वेगवेगळी कामं असली पण तरी त्या कामांचं जे काही ऑपरेशन आहे ते सेम आहे. म्हणजे जो एम आहे ते ऑपरेशन करण्याचा ते सेम आहे. म्हणजे आपल्याला एरियाज फाइंड आउट करायचे, फक्त दोन वेगवेगळ्या गोष्टींचा. तर त्यासाठी काय करणार आहोत आपण तर एकच फंक्शन यूज करणार आहोत आणि ते दोनदा डिक्लेअर करणार आहोत, एकदा सर्कलसाठी आणि एकदा रेक्टँगलसाठी. तर पहिल्यांदा फंक्शन डिक्लेअर करूया सर्कलसाठी. तर सर्कलचा जे काही एरिया फाइंड आउट होणार आहे तो डेसिमल पॉइंट मध्ये असणार आहे. त्यासाठी मी रिटर्न टाईप घेतेय डबल. म्हणजेच जेव्हा आपण फंक्शन डिक्लेअर करतो तेव्हा तेव्हा सिंटॅक्स आपला आहे फंक्शन डिक्लेरेशनचा, विच इज रिटर्न टाईप, फंक्शन नेम आणि इंटू ब्रॅकेट पॅरामीटर लिस्ट. तर सुरुवातीला रिटर्न टाईप माझा असणार आहे डबल फॉर दी एरिया ऑफ सर्कल, कारण सर्कलचा जो काही एरिया येणार आहे तो डेसिमल पॉइंट मध्ये असणार आहे. त्यामुळे मी इथे डबल हा डेटा टाईप घेतलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही फ्लोट सुद्धा घेऊ शकता. डबल फंक्शन नेम आहे एरिया, तुम्हाला हवं तर तुम्ही कोणतंही फंक्शन नेम यूज करू शकता. आणि पॅरामीटर लिस्टमध्ये मी इंट हा एकच डेटा टाईप घेतलेला आहे, कारण मला काय पाहिजे, युजरकडून फक्त रेडियस पाहिजे. टू फाइंड आउट द एरिया ऑफ द सर्कल वी नीड ओनली द रेडियस ऑफ द सर्कल. त्यामुळे मी इथे इंट म्हणजे रेडियस युजरकडून एंटर करून घेणार आहे. मग ती व्हॅल्यू, ती एकच व्हॅल्यू आहे, ती स्टोअर करण्यासाठी मला एक व्हेरिएबल लागणार आहे. मग त्या व्हेरिएबलसाठी मी इंट नावाचं डेटा टाईप घेतलेलं आहे ऍज अ पॅरामीटर लिस्टमध्ये आणि सेमीकोलन. आता माझा सर्कलसाठी फंक्शन डिक्लेअर करून झालेलं आहे. आता मी रेक्टँगलसाठी फंक्शन डिक्लेअर करते. आता रेक्टँगलचा जो काही एरिया येणार आहे तो इंटिजरमध्ये आहे, त्यामुळे मी इथे इंट नावाचा डेटा टाईप घेते आणि फंक्शन नेम आहे एरिया आणि पॅरामीटर लिस्टमध्ये मी दोन डेटा टाईप्स लिहिणार आहे, कारण मला रेक्टँगलचा एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी लेंथ आणि ब्रेड या दोघांची गरज आहे आणि ते मी युजरकडून इनपुट करून घेणार आहे. मग लेंथ आणि ब्रेड जी काही व्हॅल्यू आहे ती स्टोअर करण्यासाठी मला दोन व्हेरिएबल्स लागणार आहेत. सो आय राईट हिअर 2 इंट डेटा टाईप्स. मग अशा पद्धतीने मी सर्कलसाठी फंक्शन डिक्लेअर केलंय आणि रेक्टँगलसाठी केलंय. माझं इथे तुम्ही बघू शकता फंक्शन ओव्हरलोडिंगचा वापर केलेला आहे. मी एकच व्हेरिएबल फंक्शन वापरलेलं आहे त्याच कामासाठी. आपलं काम काय आहे, एरिया फाइंड आउट करायचा आहे. फक्त एकदा आहे सर्कलसाठी आणि दुसऱ्यांदा आहे रेक्टँगलसाठी. तर मी सेम ऑपरेशनसाठी सेम नेम असलेलं फंक्शन यूज केलेलं आहे, फक्त त्याच्यामध्ये पॅरामीटर लिस्ट मी चेंज केलेली आहे. आता इथे मी एकदाच इंट वापरलाय आणि इथे दोनदा वापरलाय. असं इंट इथे का वापरलाय एकदा, कारण मला एकच व्हेरिएबल पाहिजे रेडियससाठी आणि इथे लेंथ आणि ब्रेडसाठी दोन व्हेरिएबल्स पाहिजे, त्यामुळे मी इथे इंट वापरलाय. तुम्हाला हवं तर तुम्ही कोणतेही डेटा टाइप्स यूज करू शकता. तर आता असं फंक्शन डिक्लेअर करून झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय, मेन फंक्शन लिहायचंय ज्याच्यामध्ये आपल्याला फंक्शन कॉल करायचं आहे. सो आय राईट हिअर void मेन बॉडी. लिहिण्यासाठी आपण कर्ली ब्रेस चालू करूया. त्याच्यानंतर सुरुवातीला आपण क्लिअर स्क्रीन करून घेऊया. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचे आहेत, व्हेरिएबल्स जे इथे आपण डिक्लेअर केलेत त्यांना आपण डिफाईन करूया. पहिल्यांदा मी घेणार आहे इंट आणि मला पहिल्यांदा काय पाहिजे, युजरकडून रेडियस इनपुट करून घ्यायचे. त्यासाठी मला रेडियससाठी एक व्हेरिएबल लागेल. त्याच्यानंतर मला लेंथ आणि ब्रेडची व्हॅल्यू स्टोअर करायची आहे, त्यामुळे मला लेंथ आणि ब्रेडसाठी एक व्हेरिएबल लागणार आहे. लेंथसाठी L, लेंथसाठी L आणि ब्रेडसाठी मी B हा हा व्हेरिएबल घेतलेला आहे. त्याच्यानंतर मला काय करायचंय, जो काही एरिया येईल सर्कलचा येईल आणि रेक्टँगलचा येईल तो मला कुठल्या तरी एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायचा आहे. त्यासाठी मी व्हेरिएबल घेते. डबल A सर्कल आणि A रेक्ट अशी दोन व्हेरिएबल्स घेतलेले आहे, जिथे माझा काय होणार आहे, एरिया सर्कलचा आणि रेक्टँगलचा तिथे स्टोअर होणार आहे. आता अशा पद्धतीने मी काय केलंय, फंक्शन डिक्लेअर केलंय, व्हेरिएबल्स घेतलेत. आता मला एक स्टेटमेंट दिसलं पाहिजे
की एंटर द व्हॅल्यू ऑफ लेंथ आणि ब्रेथ. मला आधी युजरकडून ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या इनपुट करून घेतल्या पाहिजेत पहिल्यांदा रेक्टँगलसाठी. मग मी असं लिहिणार स्टेटमेंट टू राईट द स्टेटमेंट आय यूज हिअर एक्सट्रॅक्शन ऑपरेटर सी आउट एंटर द लेंथ अँड ब्रेथ. त्याच्यानंतर आता जेव्हा युजर लेंथ आणि ब्रेथची व्हॅल्यू एंटर करेल त्या व्हॅल्यूजना आपल्याला व्हेरिएबल असाइन करायचे आहेत. देन टू असाइन द व्हेरिएबल यूज सी इन ऑपरेटर. पहिल्यांदा एल जिथे लेंथ स्टोअर होईल आणि दुसऱ्यांदा बी व्हेरिएबल जिथे ब्रेथ स्टोअर होईल. अशा पद्धतीने मी जे काही व्हॅल्यूज आहेत त्यांना व्हेरिएबल्स असाइन केलेले आहेत. आता आपण फंक्शन आता आपल्याला हवं ते मिळालेले आहेत व्हॅल्यूज, म्हणजे युजरकडून लेंथ आणि ब्रेथची व्हॅल्यू मिळालेली आहे, त्यांना आपण व्हेरिएबल्स असाइन केलेत. आता आपण फंक्शन कॉल करूया. टू कॉल दी फंक्शन राईट ए रेक्ट इक्वल्स टू फंक्शन नेम एरिया इंटू ब्रॅकेट आर्ग्युमेंट लिस्ट. आता आर्ग्युमेंटमध्ये आपल्याला काय करायचे आहेत, आर्ग्युमेंट्स म्हणजे आर्ग्युमेंट्स आर नथिंग बट द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल. मग व्हॅल्यू कुठे स्टोअर झाले, आपण लेंथ आणि ब्रेथ मध्ये स्टोअर केली आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, एल आणि बी ऍज अन आर्ग्युमेंट लिस्ट मधून म्हणून लिहायचं आहे. अशा पद्धतीने मी फंक्शन कॉल केलं. आता जेव्हा मला आउटपुट असं दाखवायचं आहे की एरिया ऑफ रेक्टँगल इज, मला असं स्टेटमेंट दाखवायचं आहे. जेव्हा युजर एंटर द लेंथ अँड ब्रेथ या स्टेटमेंट नंतर व्हॅल्यूज एंटर करेल, मग व्हॅल्यूज एंटर केल्यानंतर त्याला कॅल्क्युलेट झालेला दिसला पाहिजे की तुझ्या रेक्टँगलची एरिया किती आहे. मग तो मला डिस्प्ले करण्यासाठी एक स्टेटमेंट डिस्प्ले करायचा आहे. मग ते स्टेटमेंट लिहिण्यासाठी मी एक एक्सट्रॅक्शन ऑपरेटर यूज केले, सी आउट एरिया ऑफ रेक्टँगल इज आणि एक्सट्रॅक्शन ऑपरेटर एरेक्ट लिहिणार मी, जिथून व्हॅल्यू फेच होईल, आणि एंड एल काय करते, नेक्स्ट लाईनला प्रिंट करते. तर अशा पद्धतीने मी काय केले, स्टेटमेंट हे डिस्प्ले केलेलं आहे. आता आपल्या रेक्टँगलसाठी फंक्शन कॉल करून झालेलं आहे. आता आपण सर्कलसाठी फंक्शन कॉल करूया. सेम असंच करायचं आहे. पहिल्यांदा एक स्टेटमेंट डिस्प्ले करायचं ज्याच्यामधून आपल्याला रेडियसची व्हॅल्यू युजरकडून मिळेल. मग त्यासाठी लिहूया सी आउट एंटर दी रेडियस. युजर आपल्याला रेडियस एंटर करेल. मग जो काही रेडियस एंटर करेल त्याला आपल्याला आर हा जो काही व्हेरिएबल आहे तो असाइन करावा लागेल. त्यासाठी सी इन आर. अशा पद्धतीने मी युजरकडून एक रेडियस एंटर करून घेतलं, त्याला आर हा व्हेरिएबल असाइन केलाय. आता आपल्याकडे हवी ती माहिती आहे, सो आपण फंक्शन कॉल करूया. ए सर्कल इक्वल्स टू एरिया इंटू ब्रॅकेट आर्ग्युमेंट लिस्ट. आर्ग्युमेंट आपल्याला कुठे आहे स्टोअर, म्हणजे व्हॅल्यू कुठे स्टोअर आहे, आर मध्ये. सो आय राईट हिअर आर ऍज अन आर्ग्युमेंट लिस्ट. फंक्शन कॉल करून झालं. आता एंटर द रेडियस. जेव्हा हे डिस्प्ले होईल वाक्य तेव्हा युजर काय करेल, रेडियस एंटर करेल. मग रेडियस एंटर केल्यानंतर त्याला कॅल्क्युलेट एरिया, सर्कलचा एरिया कॅल्क्युलेट झालेला दिसला पाहिजे. त्यासाठी एक स्टेटमेंट दिसला पाहिजे की एरिया ऑफ सर्कल इज. मग ते स्टेटमेंट दिसण्यासाठी सी आउट ऑपरेटर वापरलंय. सी आउट एरिया ऑफ सर्कल इज एक्सट्रॅक्शन ऑपरेटर ए सर्कल सेमिकोलन. अशा पद्धतीने मी काय केलंय, रेक्टँगल पहिल्यांदा काय केलं, मेन फंक्शन मध्ये पहिल्यांदा व्हेरिएबल्स घेतले. रेक्टँगलसाठी फंक्शन कॉल केलं आणि जे काही तुमचं सर्कल आहे त्यासाठी मी फंक्शन कॉल केलं. आता अशा पद्धतीने आपलं फंक्शन कॉल करून झालेलं आहे. पहिल्यांदा फंक्शन डिक्लेअर केलं, देन फंक्शन कॉल केलं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता गेट सीएच फंक्शन लिहायचं आहे आणि कर्ली ब्रेस क्लोज. आता फंक्शन डिफाईन करूया आपण पहिल्यांदा रेक्टँगलसाठी. मग फंक्शन डिफाईन करताना आपल्याला काय करायचंय, सुरुवातीला हे जे काही सिग्नेचर लाईन आहे जी आपल्याला लिहायची आहे. काय आहे सिग्नेचर लाईन, इंट एरिया इंट कॉमा एंड. मग लिहूया आपण इंट एरिया इंट
आता आपण काय केलंय, इथे जे काही दोनदा इंट डेटा टाईप घेतलेला आहे तो कोणासाठी घेतलाय, लेंथ आणि ब्रेडसाठी. मग आपल्याला काय हे जे काही ग्लोबल व्हेरिएबल्स आहेत त्यांच्यासाठी घेतलेला आहे. मग फंक्शन जेव्हा आपण डिफाईन करू तेव्हा आपल्याला काय करायचंय, लोकल व्हेरिएबल्स घ्यायचे आहेत की ज्यांचा उपयोग फंक्शन डेफिनेशन या पार्ट पुरता होतो. मग आपल्याला काय करायचंय, या दोन इंटसाठी म्हणजेच लेंथ आणि ब्रेडसाठी आपल्याला फंक्शन डेफिनेशन या पार्ट पुरते दोन लोकल व्हेरिएबल्स डिक्लेअर करायचे आहेत. मग दोन लोकल व्हेरिएबल्स घेते मी, इंट पी कॉमा इंट क्यू. आता आपण कर्ली ब्रेस ओपन करूया टू राईट द बॉडी ऑफ द फंक्शन डेफिनेशन. आता आपल्याला काय करायचंय, इथे मी काय घेतला होता, ए रेक्ट नावाचा एक व्हेरिएबल घेतला होता जिथे काय आहे, मी एरिया ऑफ रेक्टँगल स्टोअर केलेला आहे. मग तसंच या ए रेक्टसाठी मला इथे लोकल व्हेरिएबल डिक्लेअर करायचा आहे जिथे माझा एरिया ऑफ रेक्टँगलची व्हॅल्यू किंवा जो काही रिझल्ट येईल तो टेम्पररी पिरियडसाठी स्टोअर होईल. मग तिथे मी एक व्हॅल्यू डिक्लेअर करते, त्यासाठी व्हेरिएबल डिक्लेअर करते इंट A1. आता आपण फॉर्म्युला लिहूया. टू कॅल्क्युलेट द एरिया ऑफ द रेक्टँगल फॉर्म्युला इज लेंथ इंटू ब्रेड्थ. म्हणजेच काय येणार, A1 इक्वल्स टू लेंथ आणि ब्रेड्थ काय आहेत, पी आणि क्यू, म्हणजेच पी आणि क्यू, पी इंटू क्यू सेमिकोलन. आणि रिटर्न काय येणार आहे, आपलं रिटर्न काय करणार आहे, रिझल्ट म्हणजेच A1 ची व्हॅल्यू. आता अशा पद्धतीने मी रेक्टँगलसाठी फंक्शन डिफाईन केलं. आता सर्कलसाठी करूया. सिग्नेचर लाईन काय आहे, डबल एरिया इंट. इंट कुणासाठी घेतलाय मी डेटा टाईप, आर या ग्लोबल व्हेरिएबलसाठी घेतलाय. म्हणजेच मला फंक्शन डेफिनेशन मध्ये आर या व्हॅल्यूसाठी व्हेरिएबलसाठी एक लोकल व्हेरिएबल डिक्लेअर करायचा आहे. तर करूया, डबल एरिया इंट आर. बॉडी लिहूया. आता जसं इथं मी A1 घेतलाय टू स्टोअर द रिझल्ट ऑफ द एरिया ऑफ रेक्टँगल, म्हणजे इथेच ए रेक्टसाठी मी घेतलेला आहे A1. तसंच ए सर्कल या व्हेरिएबलसाठी जिथे माझा एरिया ऑफ सर्कल स्टोअर होणार आहे, माझं ग्लोबल व्हेरिएबल आहे. तसंच या ग्लोबल व्हेरिएबलसाठी मला काय करायचंय, एक इथं टेम्पररी व्हेरिएबल घ्यायचा आहे जिथे माझा एरिया ऑफ सर्कल टेम्पररी पिरियडसाठी स्टोअर होईल. मग ते माझी व्हेरिएबल असणार आहे A2. माझा एरिया ऑफ सर्कल डेसिमल पॉइंट मध्ये येणार आहे, त्यामुळे मी ते डबल घेते, डबल A2. आता फॉर्म्युला लिहूया. टू फाइंड आउट द एरिया ऑफ द सर्कल फॉर्म्युला इज 3.14 इंटू आर स्क्वेअर, म्हणजे रेडियस स्क्वेअर. तर आपण लिहूया A2 इक्वल्स टू 3. आर नाही, इथे काय घ्यायचं होतं मला, ए. ओके, 3.14 इंटू ए. तर अशा पद्धतीने मी फॉर्म्युला दिलेला आहे. आता सेमिकोलन देऊया आणि रिटर्न काय करायचं आहे मला, रिझल्ट म्हणजेच A2 ची व्हॅल्यू आणि सेमिकोलन आणि कर्ली ब्रेस क्लोज. तर अशा पद्धतीने मी काय केलंय, हा जो काही माझा फंक्शन ओव्हरलोडिंगचा जो काही प्रोग्राम आहे तो इथे मी लिहिलेला आहे. आता हा कसा वर्क होतो ते आता आपण बघूया. आता आपण बघूया फंक्शन ओव्हरलोडिंगचा प्रोग्राम इंटरनली कसा वर्क होतो. तर सुरुवातीला जेव्हा आपण हा प्रोग्राम कंपाईल करू तेव्हा कंपायलर काय करेल, फंक्शन डिक्लेरेशन चेक करेल. म्हणजेच पहिल्यांदा कंट्रोल ट्रान्सफर होणार आहे फंक्शन डिक्लेरेशन मध्ये. पहिल्यांदा फंक्शन मी डिक्लेअर केलंय, तर पहिल्यांदा काय आहे, एरिया नावाचं फंक्शन युज केलेलं आहे. म्हणजे कंपायलर चेक करेल की कोणतं फंक्शन तुम्ही युज केलंय. फंक्शन युज केलेलं आहे एरिया, डबल त्याचा रिटर्न टाईप आहे आणि पॅरामीटर लिस्टमध्ये मी एकच पॅरामीटर घेतलेला आहे. आता तो दुसरीकडे येईल, म्हणजे कंट्रोल दुसऱ्या फंक्शन डिक्लेरेशन मध्ये ट्रान्सफर होईल. तिथे काय आहे, त्याच नावानं त्याच कामासाठी मी काय केलंय, तोच फंक्शन युज केलेला आहे. त्याच्यासाठी रिटर्न टाईप युज केलेला आहे मी इंट, आणि 2 पॅरामीटर्स मी याच्यामध्ये घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने तो फंक्शन डिक्लेअर करेल. त्याच्यानंतर जो काही कंट्रोल आहे तो ट्रान्सफर होणार आहे मेन फंक्शन मध्ये. मेनच्या मॉड्यूलमध्ये त्याला दिसेल की हे जे काही व्हेरिएबल्स आहेत ते डिक्लेअर केलेले आहेत. त्याच्यानंतर तो जो काही कंट्रोल आहे तो फंक्शन कॉल मध्ये, पहिला जो काही फंक्शन कॉल आहे त्याच्यामध्ये ट्रान्सफर होईल. आता पहिल्यांदा त्याला काय दिसेल की हे स्टेटमेंट काय आहे, स्टेटमेंट एंटर द लेंथ अँड ब्रेड्थ. त्याच्यानंतर पहिल्यांदा काय करेल, पहिल्यांदा एक वाक्य डिस्प्ले करेल, एंटर द लेंथ अँड
ब्रेड्थ. त्याच्यानंतर काय आहे दुसरं वाक्य, सी इन एल आणि बी, म्हणजे युजर जे काही लेंथ आणि ब्रेड्थ एंटर करेल त्याला ते काय करायचंय, एल आणि बी हे दोन्ही व्हेरिएबल्स असाइन करायचे आहेत. तर आपण व्हॅल्यूज एंटर करूया. काय आहेत व्हॅल्यू आपल्या, 3 जेव्हा आपण ह्या व्हॅल्यूज एंटर करतो तेव्हा आपल्याला समजा आपल्याला एंटर करायचे आहेत व्हॅल्यूज कन्सोलवरती, तेव्हा दोन व्हॅल्यूज एंटर करताना किंवा कोणत्याही एकापेक्षा जास्त जर जेव्हा तुम्ही व्हॅल्यूज एंटर करता तेव्हा प्रत्येक व्हॅल्यूमध्ये तुम्हाला स्पेस द्यायचा आहे, नाहीतर तुम्हाला आउटपुट हवं तसं दिसणार नाही. तर 3 अशा दोन व्हॅल्यूज मी एंटर केलेल्या आहेत. आता त्या व्हॅल्यूजना जेव्हा व्हॅल्यूज युजर एंटर करेल तेव्हा त्या व्हॅल्यूजना सिरियली किंवा सिक्वेन्शियली कंपायलर काय करतोय, व्हेरिएबल्स असाइन करतोय. म्हणजे लेंथ मी पहिल्या सुरुवातीला एंटर केली आहे विच इज 3, त्याला काय होणार आहे, एल ही व्हॅल्यू असाइन होणार आहे, म्हणजे एल ला काय होईल, 3 ही व्हॅल्यू असाइन होईल. आणि दुसरा काय आहे, ब्रेड्थ म्हणजेच 5, म्हणजेच बी या व्हेरिएबलला 5 ही व्हॅल्यू असाइन होईल. अशा पद्धतीने कंपायलर काय करेल, युजरकडून व्हॅल्यूज दोन इनपुट करून घेईल आणि त्यांना हे दोन्ही व्हेरिएबल्स असाइन करेल. त्याच्यानंतर काय आहे, फंक्शन कॉल झालाय. फंक्शन कॉल मध्ये काय केलंय, एरेक्ट इक्वल्स टू एरिया इंटू ब्रॅकेट एल कॉमा बी, म्हणजेच फंक्शन नेम इंटू आर्ग्युमेंट लिस्ट. आर्ग्युमेंट लिस्ट मध्ये त्याला काय करायचंय, लेंथ आणि ब्रेड्थ हे जे काही व्हॅल्यू आहे म्हणजेच आर्ग्युमेंट आहे, आर्ग्युमेंट इज नथिंग बट द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल. तर हे जे काही दोन्ही व्हॅल्यूज आहेत, आता व्हॅल्यूज आपण डायरेक्टली ऍक्सेस करू शकत नाही, त्यामुळे आपण काय केलं, इथे व्हेरिएबल्स घेतलेले आहेत एल कॉमा बी. मग हे जे काही आहे ते फंक्शन ते कॉल करेल. जेव्हा फंक्शन कॉल होतो तेव्हा आर्ग्युमेंट लिस्ट मध्ये जे काही आर्ग्युमेंट घेतलेलं आहे ते कुठे ट्रान्सफर होणार आहे, फंक्शन डेफिनेशन मध्ये. म्हणजेच इथे फंक्शन डेफिनेशन मध्ये हे जे काही एल आणि बी च्या इन्स्टेड किंवा पर्यायी मी जे काही हे टेम्पररी व्हेरिएबल्स घेतलेत पी आणि क्यू, त्या दोघांना एल आणि बी ची व्हॅल्यू काय होणार आहे, पास होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे. म्हणजेच एल आणि बी मध्ये मी कोणत्या व्हॅल्यू स्टोअर केल्यात, 3 आणि 5 ह्या व्हॅल्यू स्टोअर केल्यात. मग जेव्हा या व्हॅल्यूज पी आणि क्यू ला ट्रान्सफर होतील तेव्हा ते कसं दिसेल, एल ची व्हॅल्यू आहे 3 आणि 5, मग ती व्हॅल्यू आपण कुणाला पास केली, पी, म्हणजे एल ची व्हॅल्यू काय आहे 3, ती पास कुणाला होणार आहे, पहिल्या व्हेरिएबल सिक्वेन्स मध्ये कोणता आहे, पी, म्हणजे पी ला पास होईल. म्हणजे एल ची जी काही व्हॅल्यू आहे 3 ती आता कुठं टेम्पररी पिरियडसाठी स्टोअर झाली, पी मध्ये. आणि बी ची व्हॅल्यू काय आहे 5, बी ला कोणता व्हेरिएबल घेतलाय आपण, टेम्पररी क्यू, म्हणजेच 5 ची जी काही व्हॅल्यू आहे ती कुठे स्टोअर होणार आहे, क्यू मध्ये, टेम्पररी पिरियडसाठी. मग अशा पद्धतीने आपण काय केलंय, ह्या व्हॅल्यूज ज्या आहेत एल आणि बी च्या त्या पी आणि क्यू मध्ये ट्रान्सफर केलेल्या आहेत. आता जो काही कंट्रोल आहे तो कुठे ट्रान्सफर होणार आहे, फंक्शन डेफिनेशन मध्ये. मग तो पहिल्यांदा कंपायलर चेक करेल की एक A1 नावाचं व्हेरिएबल घेतलेलं आहे, जिथे काय होणार आहे, एक रिझल्ट आहे एरिया ऑफ रेक्टँगलचा, तो स्टोअर होणार आहे. जसं इथे आपण एरेक्ट घेतलेला आहे तसंच आपण इथे काय घेतलंय, A1 घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे दिसेल त्याला बॉडी लिहिलेली आहे, त्याच्यामध्ये काय केलंय, A1 इक्वल्स टू पी इंटू क्यू, म्हणजे हे जे काही पी इंटू क्यू आहे म्हणजेच काय 3 आणि 5 आहे त्यांचं काय केलेलं आहे, मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. मग काय येणार, मल्टिप्लिकेशन 3 इंटू 5, उत्तर किती येईल 15. मग हे जे काही आन्सर आहे 15 ते कुठे स्टोअर होणार आहे, A1 मध्ये स्टोअर होणार आहे. आणि रिटर्न काय केलंय, A1, म्हणजे A1 ची व्हॅल्यू म्हणजे हे जे काही रिझल्ट आहे तो आपल्याला काय करायचा आहे, डिस्प्ले करायचा आहे किंवा रिटर्न करायचा आहे. मग जेव्हा फंक्शन डेफिनेशन मध्ये जे काही टास्क परफॉर्म झालाय, टास्क म्हणजे काय, हा जो काही आहे तो त्याला टास्क किंवा ऑपरेशन म्हणतात. मग हे जे काही ऑपरेशन परफॉर्म झालंय त्याचा जो काही रिझल्ट आहे तो फंक्शन कॉलमध्ये पुन्हा काय केला जातो, ट्रान्सफर केला जातो. मग फंक्शन कॉलमध्ये आता इथे ही व्हॅल्यू कुठे स्टोअर झाली, A1 मध्ये स्टोअर झाली, म्हणजेच ती फंक्शन कॉलमध्ये कुठे स्टोअर होणार आहे, ग्लोबल व्हेरिएबल मध्ये, म्हणजेच एरेक्ट मध्ये स्टोअर होईल. आणि आता आपल्याला रिझल्ट मिळालेला आहे, आता तो काय करेल, हे जे काही शेवटचं वाक्य आहे ते डिस्प्ले करेल. काय आहे वाक्य, एरिया ऑफ रेक्टँगल इज, वाक्य असं डिस्प्ले होईल. या स्टेटमेंट नंतर दुसरं स्टेटमेंट डिस्प्ले होईल, एरिया ऑफ रेक्टँगल इज नंतर काय घेतलंय आपण, एरेक्ट, म्हणजेच एरेक्ट मध्ये जी व्हॅल्यू स्टोअर होईल, कुठली स्टोअर झाली आहे व्हॅल्यू 15, ती व्हॅल्यू काय होणार आहे आपल्याला, इज कोलन नंतर एरेक्ट, म्हणजेच ही व्हॅल्यू एरेक्ट काय करेल, इथे जी काही व्हॅल्यू स्टोअर झाली ती फेच करेल आणि तुम्हाला दाखवेल. म्हणजेच काय व्हॅल्यू स्टोअर झाली 15. आणि एंडेल काय करेल, पुढची जी काही दोन वाक्य आहेत ती या 15 नंतर सरळ डिस्प्ले न करता बरोबर या 15च्या खालोखाल तुम्हाला काय करेल, प्रिंट झालेली दिसते. आता अशा पद्धतीने आपण
रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट केलेला आहे. आता दुसरा जो काही कंट्रोल आहे तो ट्रान्सफर कुठे होणार आहे, पुन्हा दुसऱ्या फंक्शन कॉलममध्ये. आता पहिल्यांदा वाक्य काय आहे, एंटर द रेडियस. म्हणजे पहिल्यांदा काय होईल वाक्य डिस्प्ले, एंटर द रेडियस. एंटर द रेडियस म्हणजे युजर काय करेल, सुरुवातीला रेडियस डिस्प्ले करेल. आता रेडियस डिस्प्ले केल्यानंतर रेडियस एंटर करेल. रेडियसची व्हॅल्यू घेतली मी इथे 3. आता रेडियसची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता दुसरं स्टेटमेंट काय आहे, सी इन आर. आर म्हणजे काय, तर जी काही व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 3 ती कुठे स्टोअर होणार आहे, आर मध्ये स्टोअर होणार आहे. म्हणजेच आरला आपण आरला व्हॅल्यू कोणती असाइन झाली आहे, 3 ही व्हॅल्यू असाइन केली आपण. आता फंक्शन कॉल करेल. फंक्शन कॉल कसं झालंय, ए सर्कल इक्वल्स टू एरिया इंटू ब्रॅकेट आर. आर म्हणजे काय घेतलंय आपण, आर्ग्युमेंट लिस्ट म्हणून घेतलेला आहे. म्हणजे तिथे 3 ही व्हॅल्यू होईल. मग जेव्हा फंक्शन कॉल होईल तेव्हा कंपायलर काय करेल, इथे जी व्हॅल्यू स्टोअर झाली आहे ती काय करेल, फंक्शन डेफिनेशन मध्ये ट्रान्सफर करेल. म्हणजे कुठेच ट्रान्सफर होईल, फंक्शन डेफिनेशन मध्ये. हा जो काही ए ही व्हॅल्यू घेतली आरच्या इन्स्टेड, म्हणजे हा जो काही टेम्पररी व्हेरिएबल आहे त्याला ट्रान्सफर होईल ए ची व्हॅल्यू, आर ची व्हॅल्यू. म्हणजे आर मध्ये जो काही 3 ही व्हॅल्यू स्टोअर झाली ते आता कुणाला असाइन झाली, ए ला. म्हणजेच 3 ही व्हॅल्यू परत कुणाला असाइन झाली, ए ला असाइन झाली टेम्पररी पिरियडसाठी. तर आता जो काही कंट्रोल आहे तो फंक्शन डेफिनेशन मध्ये येईल. त्याला दिसेल बॉडी ऑफ द फंक्शन. पहिल्यांदा काय दिसेल, A2 हे व्हेरिएबल घेतलंय. ए सर्कल या व्हेरिएबलच्या इन्स्टेड जिथे आपल्याला एरिया ऑफ सर्कल स्टोअर होणार आहे. इथे फॉर्म्युला असाइन झालाय A2 इक्वल्स टू 3.14 इंटू ए इंटू ए. ए इंटू ए म्हणजे काय, इथे ए त्याची काही व्हॅल्यू असाइन झाली कोणती, 3. त्याचा उपयोग करून इथे फॉर्म्युला वर्क होईल. काय होईल, 3.14 इंटू 3 इंटू 3. मग ह्याचं उत्तर किती आलं, 28.26. आता हे उत्तर मला माहिती आहे, तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा. तर हे जे काही आन्सर आहे ते कुठे स्टोअर होणार आहे, A2 मध्ये स्टोअर होणार आहे. रिटर्न A2 म्हणजे A2 आपल्याला काय करायचं, रिटर्न करायचं आहे. मग जेव्हा हा टास्क परफॉर्म होईल तेव्हा A2 मध्ये जो रिझल्ट झालाय स्टोअर तो पुन्हा कुठेच ट्रान्सफर होणार आहे, ए सर्कल मध्ये ट्रान्सफर होणार आहे. मग वाक्य काय डिस्प्ले होईल, सी आउट एरिया ऑफ सर्कल इज. हे वाक्य आपल्याला शेवटला डिस्प्ले होईल. कसं, एरिया ऑफ सर्कल इज आणि एक्सट्रॅक्शन ऑपरेटर ए सर्कल. ए सर्कल काय करेल, ए सर्कल या ग्लोबल व्हेरिएबल मध्ये जी व्हॅल्यू स्टोअर आहे, कोणती व्हॅल्यू स्टोअर आहे, 28.26 ती व्हॅल्यू आपल्याला डिस्प्ले करेल, 28.26. तर अशा पद्धतीने हा जो काही प्रोग्राम आहे तो वर्क होतो आणि आपल्याला आउटपुट असं दिसेल, एंटर द लेंथ अँड द ब्रेथ. किती आहे, 3 आणि 5. आणि लगेच आपल्याला काय दिसेल, किती आलं उत्तर त्याचं, 15. त्याच्यानंतर आपण चेक केलं रेडियस एंटर करून, रेडियस काय एंटर केली, 3. आणि सर्कल काय मिळाला, एरिया काय मिळाला सर्कलचा, 28.26. म्हणजे ह्या 4 लाईनसाठी आपल्याला एवढा कोड लिहायचा आहे. आपल्याला जस्ट 3 व्हॅल्यूज एंटर करून आपल्याला हे 2 आउटपुट दिसतात, पण त्याच्या मागे आपल्याला एवढा कोड लिहावा लागतो. अशा पद्धतीने हा फंक्शन ओव्हरलोडिंगचा जो काही प्रोग्राम आहे तो वर्क होतोय.